सध्या तुम्ही गॅस सुरळीत होईल असं सांगितलं होतं, मात्र आजही चाकणमध्ये रांगा लागलेल्या आहेत. तुमच्या आदेशाचं पालन होत नाही का? पहिले तर आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की आज या ठिकाणी आपण श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्याच्या पुण्यतिथीच्या वतीने या ठिकाणी आज आपण आलेलो होतो आणि आज थोड्याच वेळी आधी शासकीय पूजा या ठिकाणी संपलेली आहेत आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचे नियोजन झालेलं आहे. तुमचा जे दुसरा प्रश्न आहे की चाकणमध्ये लाईन लागलेली आहे, तुम्ही काल बघितलं असेल की आमच्या आदेशाच्या कशा पद्धतीने अनुपालन झालेलं आहे. पूर्ण पुण्यामध्ये कुठेही काही लाईन नव्हती. आम्ही या पद्धतीने आदेश दिलेले आहे की OTP बेस्ड घरी पोहोच करायचे सिलेंडर आणि त्या पद्धतीने कालपासून त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे. काही ठिकाणी काही लोक येऊन पर्यटन करतात की आम्ही तिथे जाऊन घेऊ, तर सर्व नागरिकांना आमचा हाच आव्हान राहतील की तुमची बुकिंग झाल्यापासून 96 तासाचे आत जे डिस्ट्रीब्युटर आहे ते तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला सिलेंडर उपलब्ध करून देतील. तर तुम्हाला कुठल्याही पॅनिकमध्ये येऊन लाईन लावायची आवश्यकता नाही आहे. तुमची बुकिंग करावा, तुम्हाला घरी मिळून जातील. 25 दिवसाचे जे अट आहे ते सर्वांना लागू आहे. 25 दिवसाच्या आत जर तुम्ही परत अप्लाय केला तर ऑफकोर्स तुम्हाला 25 दिवसापर्यंत थांबावं लागणार आहे ते संपवण्यापर्यंत. मात्र कुठल्याही प्रकारची लाईन लावण्याची आवश्यकता नाही आहे. काल पूर्ण पुण्याने शिस्त पाळली होती, कोणीही लाईन लावली नव्हती. आजसुद्धा मी हेच आवाहन करतो आहे की तुम्ही जरी तिथे गेला तरीही तुम्हाला वॉक इनमध्ये सिलेंडर मिळणार नाही आणि त्याची आवश्यकता पण नाही आहे, कारण आम्ही स्वतः पुढाकार घेऊन स्वतः आमच्या सर्व डिस्ट्रीब्युटरला सांगून घरामध्ये सिलेंडर पोहोचवण्याच्या डोमेस्टिक सिलेंडर पोहोचवण्याचं सर्व नियोजन केलेलं आहे. तर कोणालाही काही घाबरायची आवश्यकता नाही आहे, पॅनिक करायची आवश्यकता नाही आहे. घरामध्ये सिलेंडर मिळतील. आणि आता मागचे 3-4 दिवसाचे डेटा मी तुम्हाला सांगतो की हळूहळू जे डिमांड आहे ते सुद्धा कमी झालेली आहे. कारण जे एक पॅनिक बाय होती, पॅनिक परचेज होता की आपण एक ॲडिशनल सिलेंडर आपल्याकडे उपलब्ध आहे ते घेऊन आपल्याकडे ठेवू, तर ते 25 दिवसाची अट असल्यामुळे त्याच्यामध्ये आता कमी येणे चालू झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता शिस्त पुण्यामध्ये पाळलेली आहे ते आपण कंटिन्यू ठेवू. आणि सर्व डिस्ट्रीब्युटरला आम्ही हा सूचना दिलेली आहे की जरी कोणी आला तरीही तुम्हाला त्यांना वॉक इनमध्ये द्यायची नाही, त्याच्या घरीमध्ये जाऊन सप्लाय करावा. चाकणमध्ये मजूर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या मजुरांना सिलेंडर मिळत नाही आणि सिलेंडर न मिळाल्यामुळे लाईन रांगा लागतात. बघा, सिंपल आहे. याच्यामध्ये आपण किती प्रश्न विचारा, त्याचं सिंपल उत्तर आहे की तुमच्या डोमेस्टिक सिलेंडर हे ऑनलाईन सिस्टमद्वारे रजिस्टर्ड आहे. याच्यामध्ये सिंपल प्रोसेस आहे की तुम्ही OTP द्वारे ऑनलाईन अप्लाय करावा. तुमचा फोन नंबर आहे त्याच्याद्वारे तुम्हाला घरी मिळून जातील डोमेस्टिक सिलेंडर. तर त्यासाठी लाईनमध्ये लावण्याची आवश्यकता नाही आहे. जे आपले मजूर आहे ज्याचा सिलेंडर आहे डोमेस्टिक सिलेंडरमध्ये त्याचं रजिस्टर्ड आहे त्यांना त्याच्या मिळून जातील. चाकणमध्ये पालन केलं जात नाही सर. आजही कनेक्शन नाही. जे परप्रांतीय कामगार आहेत त्यांच्याकडे गॅसचं कनेक्शन नाही. अक्षरशः 700 रुपये किलोने गॅस घ्यावा लागतो. तो काळ्या बाजार मिळत नाही. अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ कामगारांना. देखो, काला बाजारबद्दल जे आपण असा टीका करतो आहे, काही ठिकाणीकडून माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे. मी याच्याबद्दल प्रत्येक गॅस एजन्सीकडे आमचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तेही पाठवले होते. मी तुम्हाला एकदम भरोशाने सांगू शकतो की जे आपले डिस्ट्रीब्युटर्स आहे, सप्लायर्स आहे, ते दिवस रात्र काम करत आहेत. रात्री 11:30 पर्यंत ते लोक सप्लाय करतात. तर त्याच्यावर अशा पद्धतीच्या टीका विदाऊट एनी इन्फॉर्मेशन करणे मी बरोबर समजणार नाही जिल्हाधिकारी म्हणून, की जे लोक मेहनत घेत आहेत त्याच्यावर अशा प्रकारचं सांगणे की ते कालाबाजारी करते आहे किंवा ते होल्डिंग करते आहे किंवा जास्त रेटमध्ये विकते आहे. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी आमची टीम गोपनीय पाठवून ही तपासणी केलेली आहे की डिस्ट्रीब्युटरद्वारे काही अशा पद्धतीने चुकीचा केला जातो आहे का. आता हे अशा प्रकारचे तुमच्याकडे जे माहिती येते ते कशा पद्धतीने येते ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की एखादा डोमेस्टिक कोणी सिलेंडर घेतला आणि त्याच्याकडे 2-3 ॲडिशनल उपलब्ध आहे तर ते जास्त पैसेमध्ये देतात. ते 2000मध्ये 3000 स्वतःच्या जे आहे ते कोणाला देतात. तर त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण होतो आहे की जास्त पैसेमध्ये विकले जात आहे. हा जे कंप्लीट सिस्टम आहे सिलेंडर सप्लायचा तो ऑनलाईन आहे. तुमची बुकिंग ऑनलाईन होते, OTPद्वारे होते. त्याच्यामध्ये रेटसुद्धा फिक्स आहे. तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जास्त रेटमध्ये विकण्याचा प्रश्न येत नाही. तरीसुद्धा आम्ही सर्व नागरिकांनाही हे आवाहन केलेलं आहे की जर कोणी अशा प्रकारचे गैरकृत्य किंवा इलिगल कृत्य करत असेल तर आमच्या निर्देशनास आणून द्यावा. आमचे सर्व जे फील्ड ऑफिसर आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहे. आमचे जे डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर आहे ते सुद्धा कंटिन्युअसली उपलब्ध आहे. आणि या पद्धतीने आमच्याकडे काही लोकांचे असे कंप्लेंट येतात की 4 दिवस झाले
आणि 7 दिवस झाले तरीसुद्धा आम्हाला मिळालं नाही आहे. जेव्हा मी त्याची तपासणी करायला जातो तेव्हा असा निर्देशनास असा येतो आहे की 25 दिवस त्याचे झालेले नाही आहे म्हणून त्याला मिळत नाही आहे. जर 25 दिवस झाले नसेल तर आपल्याला परत मिळणार नाही आहे. ते 25 दिवसासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे. पण आपल्यामध्येच आपण स्वतः आपण बुक करून पाहावा. तुम्ही एकदा बुक केलं आणि 25 दिवस नाही झालेले आहे तर सर्व डिस्ट्रीब्युटर्स जे आहे ते 96 तासाच्या आत आपल्याला सप्लाय करते. आणि बघा याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट एक काय आहे, अवस्था वाईट आहे. कामगार परप्रांतीय कामगार आहेत आणि त्यांच्याकडे खरं तर आता लिगली डॉक्युमेंट नाहीये, कनेक्शन नाहीये. जो 5 किलो 4 किलोचा जो छोटासा गॅस आहे किंवा कमर्शियल गॅस वापरत होते, आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यासाठी जिल्हा अधिकारी म्हणून आपण काय नियोजन करणार? देखो याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की डोमेस्टिक कनेक्शन ज्याच्याकडे आहे त्याला त्याचं कनेक्शन मिळून जातो आहे. मात्र काही लोक असे असतात जे कामगार आहे, जे कुठले तरी कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल जे सप्लाय असतात त्याच्याकडून त्याने घेतलेले असतात. तर त्यासाठी आम्ही काही वेगळ्या शासनाला सुद्धा याची जाणीव आहे. त्याच्या डायरेक्शनप्रमाणे आम्ही सर्व काम करतो आहे. त्यांनी केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे जे वेगवेगळे जे डायरेक्शन येतील त्याची अंमलबजावणी केली जातील. आता जे आम्हाला डायरेक्शन आहे ते या पद्धतीने आहे की आपलं जे डोमेस्टिक सप्लाय आहे ते सुरळीत राहिली पाहिजे. लोकांनी एकदा अप्लाय केला तर 25 दिवसाच्या आत त्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये कामगाराकडे सुद्धा डोमेस्टिक सिलेंडर्स आहेत तेही सुद्धा आपण वेळेवर त्यांना उपलब्ध करून देतो आहे. जे आपले स्लम्स एरियाज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही स्लम एरियामध्ये जाऊन त्या लोकांना सर्व उपलब्ध करून देतो आहे. मात्र कमर्शियल सप्लाय आणि इंडस्ट्रियल सप्लायबद्दल शासनाने काही बंदी लावलेली आहे, तेही आम्हाला अनुपालन करावं लागते. आणि ते अनुपालन यासाठीच करण्याची आवश्यकता आपल्याला आहे की पुढे जाऊन डोमेस्टिक सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारचा कमतरता नाही झाला पाहिजे. ज्या ठिकाणी मजदूर आहे ज्यांना अजून मिळत नाही आहे त्याच्याबद्दलचा सर्व डेटा मी इंडस्ट्रीद्वारे घेतो आहे आणि त्याच्याबद्दलचं डायरेक्शन जे आहे ते केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनाप्रमाणे केली जाईल. आता आपण पहिला टप्पा काल अचीव केलेला आहे की क्यू कुठेही उपलब्ध नाही आहे. सध्या लोक पालन करत आहेत. काही ठिकाणी अजून कोणी पालन करत नसेल तर त्याच्याबद्दल आम्ही योग्यचे पाव उचलून घेऊ. पण हा काय आहे की एक युद्धाची परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये आपला जे इंटरनॅशनल सप्लाय आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडासा आपल्याला डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल सप्लायबद्दल शासनाने काही बंदी लावलेली आहेत. मात्र डोमेस्टिक सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही, ते आपण कंटिन्युअसली करून घेऊ. आपण सगळं सांगताय बरोबर आहे. मात्र चाकणमध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की 4 दिवस झाले बुकिंग करून नंबर येऊ नये तरी घरपोच मिळाला नाही. तो कामगार आज रांगेमध्ये लागला. देखो मी याच्याबद्दल तुम्हाला क्लिअर सांगतो की हा जे सिस्टम आहे म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा डोमेस्टिक कनेक्शन आहे तर त्यांना डोमेस्टिक सप्लाय मिळते. जर आपला या पद्धतीने कोणी म्हणजे सांगत असेल तर त्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगा. कारण मोगम असं सांगणे की कोणी असं सांगितलं की ठीक आहे की आम्हाला मिळत नाही आहे, ज्याच्याकडे कनेक्शन नाही आहे ते म्हणतो की जर मिळत नाही आहे तर याच्यामुळे काय होतो आहे मी तुम्हाला काय सांगतो की याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो लोकांमध्ये. आणि आपण कंटिन्युअसली संभ्रम निर्माण केला तर लोकांमध्ये पॅनिक क्रिएट होऊन जातो आणि मग सिच्युएशन जे आहे ते आपल्या हातापासून जाते. जे माणसं हे सांगतोय की आम्ही अप्लाय केला तरीसुद्धा आम्हाला मिळत नाही आहे तर त्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगावा. जे लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करत आहेत त्यांना आम्ही देतोय. मात्र काही ठिकाणी काय असतो की माणसाकडे त्याचा काही कनेक्शन नाही आहे आणि कनेक्शन नाही मग त्याने अप्लाय केला तर ऑफकोर्स ते डिस्ट्रीब्युटरला देता येणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला वेगळी व्यवस्था करावं लागेल. तर त्यांना आम्ही सर्व तुमच्या माध्यमातून मी सर्व लोकांनाही आवाहन करू इच्छितो की जर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे कनेक्शन नाही आहे आणि कनेक्शन नसल्यामुळे तुम्हाला मिळत नाही आहे तर त्याच्याबद्दल आमच्याकडे कॉन्टॅक्ट साधावा. नवीन कनेक्शन देऊन काय करता येतील त्याच्याबद्दल आम्ही पुढच्या पासून औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या बंद आहेत तर दुसरीकडे कामगारांना गॅस मिळत नाही. कामगार जर स्थलांतरित झाला तर औद्योगिक वसाहतीत याचा उद्योगधंद्यावरती मोठा परिणाम होणार आहे पुढच्या काळात. नाही तो म्हणूनच मी म्हणतो ना की डोमेस्टिक सप्लाय तर कंटिन्युअसली चालू आहे. कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सप्लायबद्दल जे बंदी लागलेली आहे ते शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण करत आहोत. याच्यामध्ये पुढे जे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे डायरेक्शन येतील त्याच्याप्रमाणे योग्यचे पाव उचलले जातील. आणि हे जे आपला मुद्दा आहे त्याची जाणीव आम्हाला पण आहे, केंद्र शासन राज्य शासनाला पण आहे आणि हा लवकरात लवकर सर्व सिस्टम सुरळीत होतील त्याच्या पद्धतीने सर्व ठिकाणी प्रयत्न चालू आहे. मोठी टीका होताना एकंदरीत पाहायला मिळते तुमच्यावरती मोठी टीका होताना पाहायला मिळते. मात्र नक्की उल्लंघन झाले भाजपच्या एक करून करा एक करून. हा आता बोला. व्हीआयपी दर्शनावरून तुमच्यावरती मोठी टीका होताना एकंदरीत पाहायला मिळते. व्हीआयपी दर्शन कसं काय दिलं गेलं असंही बोललं. भाजपच्या खासदारांना तिथे हेलिकॉप्टरने येता येतं मात्र सर्वसामान्य नागरिकांना भीमाशंकरचं आता याच्याबद्दल मी एकदम क्लॅरिफिकेशन देतो तुम्हाला. हेलिकॉप्टरने या ठिकाणी आले होते तर लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हेलिकॉप्टरची परमिशन प्रशासनाद्वारे दिलेली आहे. हेलिकॉप्टर खाजगी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे खाजगी हेलिकॉप्टरच्या मुवमेंटला मान्यता दिली जात नाही आहे. जे दर्शन झाले होते परवा
एक खासदार या ठिकाणी आले होते, त्याने दर्शन केले होते. त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की त्याच्याबद्दलची कुठलीही कल्पना आधी प्रशासनाला दिली नव्हती. प्रशासनाला याच्याबद्दलची कुठली माहिती पण दिली नव्हती आणि त्याचा खाजगी ट्रिप होता. जेव्हा त्या ठिकाणी ते आले, त्या ठिकाणी आम्ही जी नंतर माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणचे जे ट्रस्ट आहे त्याने त्याला थांबवला होता आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या SDMला सूचना पण दिलेली आहे की याच्याबद्दलचा एक नोटीस तुम्ही ट्रस्टला इश्यू करावा, त्याचा खुलासा घ्यावा आणि याची डिटेल आम्हाला माहिती द्यावा की त्या दिवशी काय घटना घडली, कशा पद्धतीने दर्शन करण्याची कोणी मुभा दिली, कशा पद्धतीने त्याने दर्शन केले, त्याच्याबद्दलची सर्व माहिती आम्हाला SDMद्वारे ट्रस्टद्वारे येतील आणि त्याच्या अनुषंगाने मी पुढच्या कारवाई करू. मात्र हे गोष्टी मी तुम्हाला एकदम क्लिअर करू इच्छितो, प्रशासनाद्वारे ते महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, त्याच्याकडून कुठली परवानगी मागितली पण नाही आहे आणि कोणाला परवानगी दिली पण नाही आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक सुद्धा जाणीव घेतली पाहिजे, 9 जानेवारीपासून हा मंदिर बंद आहे आणि 9 जानेवारीपासून असं पहिल्यांदा नाही झालेलं आहे की कुठला VIP येऊन आमच्याकडे याची आधी सुद्धा म्हणजे सर्व VIPचे अशा प्रकारचे लोकांनी आम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट साधले होते तेव्हा सर्वांना आम्ही सांगितलं होतं की रिक्वेस्ट केली होती की मंदिर जे आहे ते सर्वांसाठी बंद आहेत, कोणासाठी चालू नाही आहे. 9 जानेवारीपासून आपण मंदिर बंद केला होता. 9 एप्रिलपर्यंत हा मंदिर बंद राहतील. आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम चालू आहे आणि काम करण्याचा आपला उद्देश पण हाच आहे की आपण त्या ठिकाणी पाहतोय की वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये असताना जे मंदिरच्या जवळची जागा आहे ते अपुरी आहे आणि ते अपुरी जागा असल्यामुळे आपण हा डिसाईड केला होता की मागचे बरेच म्हणजे हा जे काम आता आपण करतो ते आजचा मंजूर काम नाही आहे. हा काम मंजूर झाला होता 2020मध्ये, पण तेव्हापासून ते रडकून होता. आता जेव्हा आपण हा काम हातात घेतला तेव्हाही आपल्या निर्देशनास आला की त्या भागाची जी भिंत आहे तेही कमजोर झाली होती. पुढे दुर्दैवाने काही घटना घडली असते. आपण काही मागच्या वर्षामध्ये पाहिले आहे की काही भागामध्ये स्पेशली जे आंध्र प्रदेश आहे त्या भागामध्ये किंवा तमिळनाडू या भागामध्ये काही ठिकाणी मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली, त्याच्यामुळे काही लोकांचे दुर्दैवाने आयुष्य पण गेले. तर यासाठी आपण या ठिकाणी निर्णय घेतला आहे की अशी वेळ आपल्यावर येऊ नये, त्याच्या आधीच आपण त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करून घेऊ आणि आपला मंदिर व्यवस्थित करून घेऊ. त्या ठिकाणी आपण 9 जानेवारीपासून हा मंदिर बंद केला होता. कोणालाही काही दर्शन करण्याची परमिशन जवळपास 2.5 महिने होत आलेले आहे, कोणाला दिली पण नाही आहे आणि कोणाला जेव्हापर्यंत मंदिर बंद आहे तेव्हापर्यंत दिली पण जाणार नाही. कोणी जर अशा पद्धतीने जर दर्शन त्या ठिकाणी येऊन केलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची परमिशन आम्ही दिली नव्हती. मात्र आपल्याला आम्ही चौकशी करायला सांगितलेलं आहे की याच्याबद्दलची डिटेल माहिती SDMला मी सांगितलं आहे की तुम्ही घ्यावा की कोणी परमिशन दिली, कशा पद्धतीने झाला आणि त्याच्या अनुषंगाने कोणी जर मंदिराच्या स्तरावर दिलेली आहे तर त्याच्यावर योग्यची कारवाई केली जातील. जिल्ह्यात हेलिकॉप्टर जर लँडिंग व्हायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांचे नगरपालिकेचे फायर ब्रिगेड सुद्धा वापरले गेले नाही. म्हणून मी क्लिअर करतो, तुम्ही मला प्रश्न विचारला की आमच्याकडे सर्वाची परमिशन जे हेलिकॉप्टर आला होता एक खाजगी प्लॉटवर आला होता. आमच्याकडे जे परमिशन असतात ते जे आपले CM सर DCM सर ते जे मॅडम येतात त्याच्यासाठी परमिशन असतात. याच्याबद्दलची सर्व परमिशन आपल्याकडून घेतली जात नाही, त्याचे वेगळे सिस्टम असतात आणि आम्ही तुम्हाला सांगतोय की याच्याबद्दलची परमिशन आमच्याकडून घेतली पण नाही आहे आणि प्रोटोकॉलप्रमाणे आमच्याकडून घेण्याची आवश्यकता पण नाही आहे. आणि हा जे व्हिजिट होती त्या व्हिजिटची आमच्या प्रोटोकॉल डिपार्टमेंटकडे कुठली आधी कल्पनासुद्धा आली नव्हती. सर, आपण म्हणताय दर्शन घेतलंय खासदारांनी, तर याची जबाबदारी देवस्थानची होती असंही आपण म्हणतायत. मग तुमच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई काय होईल? त्याचं उत्तर दिलं ना मी आताच उत्तर दिला त्याचा की मी परत रिपीट करतो की ह्या प्रकारच्या जे आम्हाला जेव्हा निरोप मिळाला तेव्हा तत्काळ आम्ही आमच्या प्रांताला फोन करून सांगितला होता की तुम्ही नोटीस इश्यू करा आणि त्याचा डिटेल्ड माहिती घ्यावा. तर आमच्या प्रांताने त्याच दिवशी नोटीस इश्यू केला आहे. ते ट्रस्टचा सर्व जे अहवाल आहे त्या ठिकाणच्या त्याच्याही त्याच्याकडून घेते आहे की कोणी परमिशन दिली, कशा पद्धतीने झाला. कारण काय आहे की आपल्याकडे माहिती नसताना जर सुद्धा आपण कोणाच्यावर काही कारवाई करण्याचा हे केला तर तोही चुकीचा आहे. सर्वांना त्याची एक सांगण्याची संधी आपल्याला दिली पाहिजे. तर आमच्याकडे जेव्हा याचा अहवाल येऊन जातील त्याच्या पद्धतीने आपण त्याच्यावर योग्यची कारवाई करू, जे कोणीही त्यांना परमिशन दिलेली त्याच्या. 18 एप्रिलला पुन्हा एकदा मंदिर सुरू करायचे काम पूर्ण झालंय का? 18 एप्रिल 9 एप्रिल काम पूर्ण होईल का तोपर्यंत?
बघा 9 एप्रिलला आपला मंदिरचा एवढा काम पूर्ण होऊन जातील की आपल्याला भाविकासाठी दर्शन ओपन करता येणार आहे. आज जे आपण सध्या मंदिरचं काम चालू केलेलं आहे ते कम्प्लीट मंदिरचं काम करायला आपल्याला अजून 1 वर्ष लागेल. मात्र त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटाईज केला होता. प्रायोरिटाईज कशा पद्धतीने केला की ज्या ठिकाणी भाविकाचे दर्शनची व्यवस्था आहे, जो मंडप आहे ते आपण युद्ध पातळीवर 3 महिन्याच्या आत काम पूर्ण करून घेऊ. जे आपले पायरी मार्ग आहे त्याच्या एक बाजूचा काम पूर्ण करून घेऊ, जेणेकरून भाविकाचे दर्शन जे आहे ते कंटिन्युअसली चालू राहतील. जेव्हाही कुठल्या प्रकारचे मंदिरचं असो किंवा कोणत्याही बांधकामाचं काम असो, जेव्हा आपण हे काम करतो तेव्हा त्याच्यामध्ये वेळ लागतो. मात्र आपण त्याच्यामध्ये या पद्धतीने नियोजन करून घेतो की जे महत्त्वपूर्ण काम आहे त्याला आपण आधी संपवून घेऊ. तर आम्ही ॲक्च्युली मान्यता 6 महिन्याची घेतली होती, पण आम्ही डिसाईड केला की आपल्याला 6 महिन्याची आवश्यकता नाही आहे. जे दगड घडवायचं काम आहे ते दगड घडवायचं काम आम्ही मंदिरच्या बंद करण्याच्या आधीच करून घेतला होता आणि म्हणून आम्हाला जे 6 महिने लागत होते ते काम आम्ही 3 महिन्यामध्ये आता करतो आहे आणि 9 एप्रिलपर्यंत आपला मंदिर ओपन होतील त्या पद्धतीचं काम पूर्ण होऊन जातील. तुम्ही भीमाशंकरच्या ट्रस्टची बैठक घेतली. भीमाशंकरच्या काही घरांचं स्थलांतर करण्यासंदर्भातली चर्चा झाली. मात्र भीमाशंकरला सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे डोंगरावरती, जे धोकेदायक आहे. आपल्या प्रशासनाच्या समोर जर अशा पद्धतीने डोंगरावर नाही, आपली माहितीबद्दल मी थोडंसं दुरुस्त करतो. आपली माहिती जी आहे ते जुनी आहे आणि अपुरी आहे. याच्यामध्ये जुनी का म्हणतो की 3 ठिकाणी लोकांनी अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते अनधिकृत बांधकाम आम्ही मागच्या महिन्यामध्ये 20 फरवरीलाच पाडलं आहेत आणि त्याच्यानंतर कुठलाही प्रकारचा अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. हे एकदम विश्वासाने आम्ही सांगू शकतो, कारण मीच त्या ठिकाणी कारवाई करण्यात घेतलेली आहे की अनधिकृत बांधकाम होऊ नये. आणि दुसरी गोष्ट जी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी जसं मी सांगितलं की जवळपास 125 कुटुंब मंदिराच्या जवळ राहतात आणि ते 125 कुटुंब त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणचे जे सर्व घर जे बांधलेले आहे ते प्लॅनिंग शिवाय बांधलेले आहे आणि ते वाईल्डलाईफ एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी एक मोठा डिझास्टर होऊ नये म्हणून आपण एक नवीन प्रकल्प तयार करून आपण त्या शेतकऱ्याच्या समोर ठेवला होता. त्याच्यासोबत आम्ही मागच्या आठवड्यामध्ये चर्चा पण केली होती की आपण हे 125 कुटुंबाला जवळ स्थलांतरित करून घेऊ. जवळ म्हणजे 100 मीटरवर आपल्याकडे खाजगी प्लॉट उपलब्ध आहे, त्या ठिकाणी लँड एक्वायर करून आपण त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करून घेऊ. त्याचे आपले 2 फायदे होतील की त्या गावाचं पुनर्वसन जे आहे ते प्लांट पद्धतीने होऊन जातील, जेणेकरून त्याच्यावर कुठलाही धोका येणार नाही. आणि दुसरा फायदा हा होतील की मंदिरच्या परिसरामध्ये आपल्याकडे मोठी जागा उपलब्ध होऊन जातील आणि त्या मोठी जागाचा वापर जेव्हा मोठ्या संख्येने भाविक येतात आणि महाकुंभ पुढच्या वर्षी असणार आहेत तर तेव्हा अजून मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. तर त्यासाठी चेंगराचेंगरी होऊ नये आणि व्यवस्थित दर्शन झाले पाहिजे. हजारोच्या संख्येने जरी लोक एकत्रित आले तरीसुद्धा त्यासाठी उपस्थित ठिकाणीमध्ये आपल्याला जागा व्यवस्थित असली पाहिजे, नियोजन असलं पाहिजे. त्या पद्धतीने हा प्रकल्प आपण लोकांच्या समोर ठेवलेला आहे. मला कालच त्या ठिकाणचे काही लोक सांगत होते की 70 ते 80% लोक हा प्रकल्पाचं स्वागत केलेलं आहे आणि ते म्हणते की आम्हाला तशा पद्धतीचं पाहिजेच आहे. कारण काय आहे की या पद्धतीचा प्रकल्प झाला तर त्या लोकांचेही समाधान होतील, त्याच्यावरही आयुष्याचा धोका निर्माण होणार नाही आणि एकूण जे भव्यता आहे आपल्या मंदिरची त्याच्यामध्ये एक उंच होती. वडू या ठिकाणी जे आता स्मारक होत आहे तिथं KM हॉस्पिटलला जागा स्थलांतरित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी खरं तर जी जागा कोंडापूर या ठिकाणी हस्तांतरित झाली ही जागा रिकामी कधी करणार? आता हा विषय सुद्धा मागचे बरेच वर्षापासून पेंडिंग होता. या ठिकाणी आपण हा आराखडा मंजूर केला आहे, वडूचाही मंजूर केला आणि बुद्रुकचाही मंजूर तुलापूरचाही मंजूर केला आहे. तुलापूरचं जे काम आहे ते बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. माझी माहितीप्रमाणे जून महिन्यामध्ये ते काम संपून जातील. वडूचं जे काम आहे ते मात्र KEMच्या या ठिकाणी इन्स्टिट्यूट असल्यामुळे ज्या गतीने गेला पाहिजे होता त्या गतीने गेला नाही. KEM इन्स्टिट्यूटसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये मेडिकल बद्दलचे जे टेस्ट असतात, जे शोध असतात ते या ठिकाणी केले जातात आणि म्हणून राज्य शासनाकडे आम्ही एक प्रस्ताव पाठवला होता आणि त्या प्रस्तावाप्रमाणे हा जागाची ऐवजी दुसरी जागा कोंडापुरीला आपण त्या KEMला देण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. मागचे डिसेंबर महिन्यामध्ये त्याला मान्यता मिळाली होती. त्याच्यानंतर त्याची जी बाकीची प्रक्रिया होती आमच्याद्वारे आम्ही आदेश मागच्या वीकला दिला होता आणि
3-4 दिवसाआधीच KEMने याचा ताबा पण घेतलेला आहे कोंडापूरची जागा, आणि आता त्याने त्याची शिफ्टिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ते 7 दिवसाच्या नंतर चालू करणार आहेत. आणि ते त्याने आम्हाला निश्चित हे सांगितलेलं आहे की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ते सर्व त्याचं जे या ठिकाणी साहित्य ते कोंडापुरीला शिफ्ट करतील. आणि म्हणून हा सर्व या ठिकाणचे जे जमीन आहे, जे आपला हा वडूचा स्थल ज्या पद्धतीने प्रोजेक्ट चालू आहे ते पूर्ण करण्याकरिता आपल्याला उपलब्ध होऊन जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.